तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. विश्व हिंदू परिषदेचे हदगाव नगर परिषदेसमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण. विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीने हदगाव नगर परिषदेसमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले आहे. सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने नगर परिषदेला हदगाव शहरातील हनुमान मंदिर, आठवडी बाजार, मेन रोडवरील अतिक्रमण तसेच शहरातील सर्व रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. हे शहरातील रस्ते अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. 20-24 ताससाठी नांदेड प्रतिनिधी. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा 20-24 तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. मठ मंदिराच्या ठिकाणी जे अतिक्रम केलेलं आहे ते अतिक्रम काढण्यासाठी आणि मठ मंदिर सुरक्षित करण्यासाठी हे सकल हिंदू धर्माच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलं. त्याच्यानंतर 4-5 वेळेस आम्ही नगरपालिकेला निवेदन दिले, कलेक्टर साहेबालाही निवेदन दिलं याविषयी आणि संबंधित पालकमंत्र्यांनाही याविषयी निवेदन दिलेलं आहे. पण या विषयामध्ये अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. नगरपालिकेकडे जाब विचारायला गेलो असता नगरपालिका म्हणते की पोलीस प्रशासन आम्हाला लेटर देऊन सुद्धा बंदोबस्त देत नाही अतिक्रम हटवण्यासाठी. मग याच्यामध्ये पोलीस प्रशासन निष्काळजीपणा करते, कुणाच्या सांगण्यावरून करते, याच्या मागं कोण आहे याचीही चौकशी झाली पाहिजे. आणि तात्काळ मठ मंदिर, हनुमान मंदिर जे असं आहे बाजारामधलं त्या ठिकाणी खूप चुकीच्या पद्धतीनं अतिक्रम करण्यात आलेलं आहे. जे देवस्थानची बारव होती की ती महसूलकडे आहे सगळं त्याचं रेकॉर्ड. ते महसूलकडे रेकॉर्ड असताना नगरपालिका त्या ठिकाणी अतिक्रम करते, बोर्ड लावते. ही चुकीची पद्धत नगरपालिका करत आहे. या विरोधामध्ये आम्ही सकल हिंदू धर्माच्या वतीनं इथं उपोषणाला बसलो. लाक्षणिक उपोषण आहे आमचं 1 दिवसाचं. याच्यानंतर आम्ही संबंधित कलेक्टर असतील यांना निवेदनं देऊन पालकमंत्री महोदयाच्या घरासमोर आम्ही अशाच पद्धतीनं उपोषण करणार आहोत. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20-24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.